मंडळी, आपल्या घरी एखादा उत्सव किंवा विशेष कार्यक्रम असला की आपण सोनं खरेदी करतो। त्यावेळी मग आपले कुटुंब किंवा आपले नातेवाईक आले की ठरवतात की आपल्याला नेमकं सोनं कुठून खरेदी करायचंय, कोणत्या दुकानातून खरेदी करायचंय आणि किती घ्यायचंय। मग आपल्या मनामध्ये नेहमीचा प्रश्न येतो ते म्हणजे आपल्याला दिलेलं सोनं हे किती शुद्ध आहे आणि त्याचा भाव किंवा किंमत नेमकी कशी ठरते। तर मंडळी, आज आपण सोन्याचा भाव कसा ठरवतात, सोन्याची कमाई नेमकी कशी असते, किती होते, याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, ज्वेलर्स किंवा सोनार हे सामान्यतः दागिने विकून पैसे कमवतात, ज्यामध्ये साहित्याची किंमत जसे की सोनं, मौल्यवान धातू आणि रत्न आणि त्याच्यावरती लागणारा मेकिंग चार्जेस किंवा त्याला आपण घडणावळ म्हणतो, दागिने बनवण्यासाठी लागणारे चार्जेस, याच्यापासून सोनार बक्कळ कमाई करतात। मंडळी, सोनाराला पैसे कमवण्याचे 4 ते 5 मार्ग आहेत। तर ते कोणते मार्ग आहेत ते बघूयात। एक नंबरचा आहे ते म्हणजे मेकिंग चार्जेस किंवा घडणावळ। आपल्याला आश्चर्य वाटेल की दागिने घडवण्याच्या किमतीवरती जवळपास 8.5% ते जवळपास 35% घडणावळ चार्जेस सोनार हे आपल्याकडून घेतात। त्यामुळे आपण जेवढं सोनं खरेदी करतो त्याच्या कितीतरी पट सोनाराचा हा फायदा असतो। म्हणजे जसं की त्याच्यावरती केलेलं डिझाईन, हस्तकला असते, त्याच्यावरती लावलेले खडे असतात, जसं की नेकलेस असतो, अंगठी असते, याच्यावरती सोनाराची कमाई ही अवलंबून असते। त्याच्यानंतरचा आणखीन एक सोर्स आहे ती म्हणजे सोन्याची किंमत। ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या किमती पडतात, रिसेशनचा काळ असतो, त्यावेळेस सोनार हे मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात आणि ज्या वेळेस सोन्याचे दर वाढतात त्यावेळेस सोनार हे चढ्या किमतीने आपल्याकडून पैसे वसूल करतात। त्यामुळे सोनारांना याच्यातून बक्कळ कमाई होते। त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा इन्कम सोर्स आहे सोनाराचा, तो म्हणजे मोड। मंडळी, आपल्याला पैशाची गरज पडली की आपण काय करतो की आपल्या घरातलं सोनं हे सोनाराकडे नेऊन गहाण ठेवतो किंवा विकतो, किंवा आपण काय करतो की एखादा जुनं दागिना मोडतो आणि त्याच्यापासून नवीन दागिना बनवतो। तर याच्यामध्ये होतं काय, सोनार काय करतो, आपल्याकडून सोनं माघारी विकत घेताना ते अशुद्ध आहे किंवा त्याच्यामध्ये नानाविध प्रकारची कारणं सांगून तो काय करतो की त्या सोन्याचे दर अतिशय कमी ठरवतो आणि आपल्याकडून अतिशय कमी किमतीमध्ये तो सोनं खरेदी करतो, नवीन दागिन्याचे पैसे जास्त घेतो। तर मंडळी, आता बघूयात की नेमका सोन्याचा दर ठरतो कसा किंवा आपल्याकडून सोनार पैसे नेमके घेतो कसा ते बघूया। सोन्याची किंमत ही त्याच्या शुद्धतेवरती, कॅरेटवरती किंवा प्युरिटीवरती अवलंबून असते। म्हणजे जसं की सोनं हे किती शुद्ध आहे हे त्याच्या कॅरेटवरती मोजतात। जसं की 24 कॅरेटचं सोनं हे अतिशय शुद्ध मानलं जातं, म्हणजे जवळपास 99.99% त्याला शुद्धता मानली जाते आणि त्याची किंमत ही सगळ्यात जास्त असते। पण मंडळी, 24 कॅरेट हे जे सोनं असतं ते वापरण्यासाठी अयोग्य मानलं जातं। तुम्ही म्हणाल कसं काय एवढं शुद्ध सोनं हे अयोग्य कसं काय मानलं जातं? तर शुद्ध सोनं हे काय असतं की अतिशय नाजूक असतं, त्याला थोडी जरी ओढ बसली तरी ते तुटतं, त्याचा आकार बदलतो। त्याच्यामुळे दररोजच्या जीवनामध्ये शुद्ध सोनं हे वापरता येत नाही। तर त्याच्यामुळे काय केलं जातं की आपल्याला जे दागिने बनवून दिले जातात ते जवळपास 22 कॅरेटचे वापरलेले असतात। 22 कॅरेट मध्ये 91.67% शुद्धता असते आणि त्याच्यामध्ये चांदी किंवा तांबे किंवा इतर धातू मिसळून त्याच्यामध्ये काय केलं जातं की ते टिकाऊ बनवलं जातं। म्हणजे चांदी, तांबे किंवा इतर धातू जवळपास 8.33% मिसळून दिले जातात। म्हणजे आपण जे दररोज आपल्या जीवनामध्ये जे सोनं वापरतो ते हे 24 कॅरेटचं नसतं। त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये जाता, ओळखीच्या ठिकाणी जाता किंवा काय काय सोनार हे आपल्याकडून अतिशय कमी पैसे घेतात सोन्याचे आणि सांगतात की आम्ही तुम्हाला भरपूर डिस्काउंट दिले। तर मंडळी, त्याच्यामध्ये हे आपल्याकडे बघून डिस्काउंट दिले जात नाही, तर सोन्यामध्ये इम्प्युरिटी किंवा अशुद्धता असते। जसं की 18 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोन्यामध्ये 75% शुद्धता असते, 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.3% शुद्धता असते आणि 10 कॅरेट सोन्यामध्ये केवळ 41.7% शुद्धता असते। त्याच्यामुळं जर आपल्याला जर कोणी म्हणत असेल की अतिशय कमी किमतीमध्ये 1 ग्राम सोनं देतोय किंवा हे सोनं देतोय, तर त्याची ती अशुद्धता असते। तर मंडळी, आता बघूयात की सोन्याची किंमत नेमकी ठरती कशी। जर आपण 1 तोळा सोनं खरेदी करण्यासाठी दुकानदाराकडे जातो, आपण अंगठी करतो किंवा एखादा दागिना बनवतो आणि जर त्या 1 तोळा सोन्याची किंमत ही 50,000 रुपये असेल तर एका तोळ्यामध्ये 10 ग्राम एवढं सोनं असतं। जर 50,000 रुपये तोळा सोनं असेल तर 1 ग्रामला 5,000 रुपये पडतात आणि जर आपण अंगठी खरेदी केली ती म्हणजे 1 तोळा 5 मिलीग्राम किंवा 1 तोळा 5 अंश, तर 1 ग्रामची किंमत 5,000 रुपये आणि एका ग्राम मध्ये 1000 मिलीग्राम्स असतात। म्हणजे एका मिलीग्रामची किंमत ही जवळपास काय होते की 5 रुपये होते। म्हणजेच आपण तर 50,000 5 रुपये त्याची एवढी किंमत होते। तर मंडळी, माहिती जर आवडली असेल तरी सगळ्यांपर्यंत शेअर करा।